1980, 1983 आणि 1988 मध्ये देशातील सरकार पलटवण्याचा प्रयत्न, दहशतवादी हल्ले एवढेच नाही तर दहशतवाद्यांनी देशावर कब्जाही केला. अशा मोठ्या संकटामधून वाचवण्याचे काम भारताने केले. एवढेच नाही तर कोरोनासारख्या महामारीच्या वेळी सुद्धा सर्वात प्रथम लस आणि त्याच्यानंतर इतर मदत सामग्री ही भारताने त्या देशाला प्रोव्हाइड केली. तोच देश आज भारताच्या विरोधात बोलत आहे. याच्यावरून आपल्याला अंदाज आला असेल की मी कोणत्या देशाविषयी बोलत आहे. आज आपण समजून घेणार आहोत काय आहे मालदीव भारत वाद. मालदीव हा आशिया खंडातील एक छोटा देश जो हिंद महासागरातील छोट्या छोट्या बेटांवर स्थित आहे, ज्याची लोकसंख्या मात्र 5 लाख आहे. झालं काय तर 4 जानेवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला भेट देतात व तेथील पर्यटन स्थळावरून काही फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यानंतर मालदीवच्या सरकारमधील काही मंत्र्यांनी नरेंद्र मोदींच्या फोटोजवर भारताच्या विरोधातील काही कमेंट्स केल्या आणि यावरूनच भारत आणि मालदीव यामध्ये सुरू झाले सोशल मीडियाचे युद्ध. एवढेच नाही तर भारताच्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज लोकांनी मालदीवमधील हॉटेल फ्लाईटची तिकीट्स कॅन्सल केली. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय एवढं, तर बघा, मालदीव या देशाची जवळपास 28 ते 30% GDP म्हणजेच त्यांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आधारित आहे. भारतातील खूप सारे लोक मालदीवमध्ये फिरायला जातात, म्हणजेच मालदीवमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत पहिल्या नंबरवर आहे. जवळपास 2023 मध्ये 17 लाख भारतीयांनी मालदीवला भेट दिलेली आहे. म्हणजेच विचार करा, 5 लाख लोकसंख्या असणाऱ्या देशात पर्यटनासाठी येणारे लोक हे 17 लाख असतील तर त्यांची अर्थव्यवस्था किती पर्यटनावर आधारित आहे. परंतु भारत आणि मालदीवचे संबंध हे या पर्यटनापेक्षा कितीतरी चांगले होते. मालदीवचे सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू हे मात्र भारताच्या विरोधात आहेत. हे निवडून येते वेळेसच त्यांनी मालदीवच्या लोकांना सांगितले होते भारताची मालदीवमध्ये असणारी मिलिटरी ही देशात ठेवणार नाही. कारण मोहम्मद मुइझू जे चीनच्या जवळ आहेत, त्यांनी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम चीनला भेट दिली होती, जी मालदीव देशाच्या इतिहासात सर्वप्रथम घडले होते. त्याचे कारण म्हणजे आतापर्यंत मालदीवचे जेवढे राष्ट्रपती निवडून आले त्यांनी सर्वांनी आतापर्यंत पहिली भेट ही भारताला दिली होती. आता पण बघा, भारत मालदीवचे प्रकरण ज्यावेळेस सुरू झाले त्याचं कारण म्हणजे मालदीवचे राष्ट्रपती हे चीन दौऱ्यावर होते आणि त्याच वेळेस भारताचे पंतप्रधान लक्षद्वीपला भेट देतात. दुनिया के अलग अलग देशों के द्वीपों को देखने जाना चाहते हैं, वहाँ के समंदर से अभिभूत है. उनसे मेरा आग्रह है कि वो पहले लक्षद्वीप आकर जरूर देखें. आता मोहम्मद मुइझू यांनी चीनला भेट दिली. याचे कारण म्हणजे चीनने मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून मालदीवला आपल्याकडे वळवून घेतले. परंतु मालदीव देशाला याची जाणीव नाही की चीनने आशिया, आफ्रिका, युरोपमधील काही देशांना कर्ज देऊन डुबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व घडत असताना भारत आणि मालदीवचा वाद सुरू होण्याचे कारण काय, तर भारताचे पंतप्रधान हे लक्षद्वीपला भेट देऊन भारतीयांना आवाहन करतात की सर्व भारतीयांनी लक्षद्वीपला पर्यटनासाठी यावे आणि यातूनच मालदीवला लागते आग. मग सुरू होतो भारत मालदीव वाद. अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या नॉलेजमध्ये भर घालत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला कोणत्या विषयावर जर व्हिडिओ आवडत असतील तर ते तुम्ही सजेस्ट करू शकता. आपला विषय आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. थँक्यू. जय हिंद.